नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही म्हणत असाल की हा मनुष्य काय करतोय, भोपळा का भाजतोय? भोपळा नाही, दुधी का भाजतोय? तर एक छान भाजलेल्या दुधीची, म्हणजे आत्तापर्यंत दुधीची भाजी म्हटलं म्हणजे लोक नाका मुरडतात, बरोबर की नाही? माझं स्वतःचंच तसं आहे. मग दुधीचा कोफ्ता आला, पण हा प्रकार फक्त आणि फक्त दुधी, म्हणजे 80% दुधी असेल, बाकी मसाला असेल. पण अप्रतिम असा भाजीचा प्रकार आहे. तुम्ही बाकी सगळं विसराल, हा प्रकार करा. चला सुरुवात करू. दुधी पहिले भाजून घेतो आणि दुधी बरोबरच काही मसाले, याचा मसाला जो आहे तो सुद्धा आपण तयार करू. थोडं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये कांदे, लसूण, आलं, खोबरं आणि यामध्ये हे काळी मिरी, स्टारफूल आणि लवंग हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि 1-2 चमचे खसखस आणि 1 टोमॅटो. आणि भरपूर कोथिंबीर, याच्याशिवाय मजा नाही. हा छान परतून घ्यायचं आणि बारीक करायचं. आता मी ही कोथिंबीर घालताना यामध्ये मला कोथिंबीरच्या दांड्या दिसल्या अशा पद्धतीने. तर कित्येक लोक काय करतात की दांड्या काढून टाकतात. तसं करू नका, त्याच्यामध्ये जास्त स्वाद असतो कोथिंबीरचा आणि कित्येक वेळा तुम्हाला फक्त पानं लागतात. मग अशावेळी सुद्धा दांड्या काढून म्हणजे फेकू नका, त्या व्यवस्थित कापा, फ्रीजमध्ये ठेवा. आणि ज्यावेळी तुम्ही सूप बनवता तर त्यावेळी या दांड्यांचा उपयोग होतो. टेस्ट वाढते. बघा, माझी आठवण येईल, करून पहा मग. आणि आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ सगळं. साधारण 1-2 वाट्या मी पाणी घालतो आणि ह्याला बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. हा दुधी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याला असं वरून काळं काढून टाकायचं. हे असं व्यवस्थित निघाल्यानंतर थोडं राहिलं तरी चालतं, त्याचा स्वाद खूप छान येतो. याला आपण असं गोल गोल कापून घ्यायचं. आता पॅनमध्ये किंवा एखाद्या छान अशा अंडीत तेल घालायचं. त्यामध्ये हा वाटलेला मसाला. आता तुम्हाला वाटेल की तेल थंड आहे तरी कसं टाकलं? काहीही प्रॉब्लेम नाही, कारण गरम झाल्यानंतर ही जर ग्रेव्ही घाला तर एकदम उडेल. आणि हे व्हेजिटेबल ऑइल आहे, त्याच्यामुळे हे गरम झालं तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. आता बघा, याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये हळद, तिखट चवीनुसार, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा. क्या बात आहे. त्याला पुन्हा तेल सुटेस्तोवर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता हा मसाला पण आपला शिजलेलाच आहे. तेल सुटेस्तोवर त्यामध्ये हे सगळे दुधीचे काप टाकायचे. आता याला एक 5 ते 7 मिनटं यावरच शिजवायचं मंद आचेवर. क्या बात आहे. थोडं उरलेलं पाणी टाकून दिलं आणि आपली भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे, कारण हा मसालाही शिजलेला आहे आणि आपला दुधी हा सुद्धा शिजलेला आहे. सर्विंगची तयारी करू. त्याआधी ह्याच्यात कोथिंबीर घालू. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यात फक्त एक लक्षात ठेवा की हा मसाला सुद्धा आपला शिजलेला आहे, त्याला छान परतून घेतलेला आहे आणि तुमचा दुधी जो आहे तो सुद्धा शिजलेला आहे. त्याच्या दुधी शिजायला तसाही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मसाला तयार झाला दुधी घातला, एक 5 मिनटं ठेवायचं आणि लगेच काढायचं. नाहीतर दुधी जर जास्त शिजला तर ते पानसट होईल, मजा येणार नाही.
तशी पानसट लागणार नाही. कारण आपण दुधी जेव्हा शिजवला, भाजला, त्याच्यात वॉटर कंटेंट्स कमी झाले, आहे की नाही म्हणा. शेवटी काय असतं की कुकिंग हे नुसतं कुकिंग नसतं, त्याच्यात चवसुद्धा असते, पण सायन्ससुद्धा असतं. हे सायन्स लक्षात घेऊन जर तुम्ही एखादा प्रकार केला, आता स्वयंपाक केला, एखादा पदार्थ केला, तर तो पदार्थ उत्तम आणि परफेक्ट होतो. कित्येक लोक म्हणतात की सर आम्ही तुमच्यासारखं करायला बघतो पण ते जमत नाही. हे जमत नाही म्हटल्यावर मला वाटतं माझं कुठेतरी फेल्युअर आहे, कारण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकलो नाही. तुम्ही समजून घ्या, मग पहा कशी रेसिपी जमते. आणि रेसिपी जमल्यानंतर माझी आठवण येते का, पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.